बघूया काय सांगितलं या प्रॉब्लेम मध्ये. आपण काय बघतोय, जॉईंट कॉस्ट अँड जॉईंट प्रोडक्ट बाय प्रोडक्ट. ओके, सो जॉईंट प्रोडक्टशी रिलेटेड हा प्रॉब्लेम असेल. ब्राईट केमिकल्स लिमिटेड इलेक्ट्रोल कॉमन सॉल्ट ऑफ ऑप्टेन थ्री जॉईंट प्रोडक्ट्स caustic soda, chlorine, and hydrogen. During the costing period, the expenditure relating to the input of the common process amounted rupees 3,50,000. Then, after separation, expenses amounted rupees 1,60,000, 75,000, and 10,000 respectively. The entire production was sold 3,75,000, 2,50,000 and 60,000 respectively. Again, सेल्सची व्हॅल्यू दिलेली आहेत आणि कॉमन एक्सपेन्सेस सेपरेटची व्हॅल्यू दिलेली आहे. देन द सेलिंग एक्सपेन्सेस वेअर एस्टिमेटेड ॲट 5% ऑफ रिअलायझेशन फ्रॉम सेल्स. सो सेलिंग एक्सपेन्सेस लेस करायला लागतील आपल्याला जेव्हा प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे तेव्हा. देन द मॅनेजमेंट एक्सपेक्टेड प्रॉफिट. मॅनेजमेंट एक्सपेक्टेड प्रॉफिट दिलेला आहे 15%, 10% अँड 5% रिअलायझेशन फ्रॉम सेल. Okay, on caustic soda, chlorine, and hydrogen respectively. Draw the column statement showing the apportionment of joint cost and the profitability of each product. Okay, so दोन टेबल आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आधी जॉईंट स्टॉकचे एक्सपेन्सेस अलोकेट करण्यासाठी आणि त्याच्यानंतर प्रॉफिटॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी. सो ड्रॉ करा फर्स्ट स्टेटमेंट. Statement showing the apportionment of the joint cost, then caustic soda, chlorine, hydrogen and total. ड्रॉ करून घ्या फॉर्मॅट फटाफट. देन फर्स्ट सेल्स. जसं आपण कॉस्टिंगला कॉस्ट शीटला जशी प्रोसेस फॉलो करतो सेम त्या पद्धतीने फर्स्ट येईल सेल, देन लेस एक्सपेन्सेस, देन आपल्याला शेवटी मिळेल प्रॉफिट. सेल्स दिलेला आहे 3,75,000, 2,50,000 अँड 60,000. पुटअप करा. 3,75,000, then 2,50,000 and 60,000. टोटल करा. 6,85,000. 6,85,000. Then less estimated profit. Less profit. आता प्रॉफिटचे जे पर्सेंटेज दिलेले आहेत ऑन सेल. ओके, सो किती आहेत बघा. फर्स्ट आहे 15%, 10% अँड 5%. ओके, सो लेस करा. 56,250. 56,250. Then 2,50,000 वरती 25,000. 10%, 25,000, 25,000 right, and 60,000 वरती 5%, 3,000. 3,000. Total 84,250. 84,250. Okay, लेस करा प्रॉफिट. 3,75,000 minus 56,250. 3,18,750. 3,18,750. Then 2,25,000. 2,25,000. Then 57,000. 57,000 and total 6,750. 6,750. Okay, then heading द्यायला total cost. Total cost. Okay, then less selling expenses. Selling expenses. Selling expenses किती सांगितलेले आहेत 5%. Selling expenses 5%. Okay, so selling expenses less करा 5% on sale. 18,750. 18,750.
Then 12,500. 12,500. Then 60,000 into 5%. 5%, 3,000. 3,000. नादिरा लक्षात येत आहे का? हाँ मॅडम. देन लेस करा आता सेलिंग एक्सपेन्सेस. टोटल बघा किती येईल. टोटल 34,250. 34,250. ओके, लेस करून टोटल कॉस्ट मायनस सेलिंग एक्सपेन्सेस 3 lakh. 3 lakh. 3 lakh. देन 2 lakh 12,000. 2 lakh 12,500. Then 54,000 and total 5 lakh 5 lakhs. 67,500. Okay. Then cost of production estimated. Okay, याला हेडिंग येईल cost of production estimated. Then less separation cost. सेपरेशन कॉस्ट प्रत्येक प्रोडक्टची दिलेली आहे बघा. सेपरेशन कॉस्ट आहे 1,60,000, 75,000 अँड 10,000. सो मायनस करा 1,60,000, देन 75,000 अँड 10,000. देन टोटल येईल 2,45,000. देन लेस करून अमाऊंट 1,40,000. कॅल्क्युलेट होईल. फर्स्ट 1,40,000. 1 देन lakh 37,500. 1,37,000. 44,000. 37,500. Then 44,000 44,000. and last 21,500. 3 lakh 3 lakh 21,500. 500. Okay. So याला heading the estimated percentage of share. Estimated percentage of share. ओके, आता हे आपल्याला पर्सेंटेज काय करायचे आहेत, शेअर करायचे आहेत. सो टोटल ॲज लाईक 100%. ओके, सो टोटल आपण 100% कन्सिडर करू. सो 100%. आता इथे पहिल्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना 1,40,000 डिवायडेड बाय 3,21,500 इंटू 100. सो किती पर्सेंट येईल बघा. 43.5. 43.5. ओके, पर्सेंट. सेकंड 1,37,500 divided by 3,21,500 into 100. 42.8. 42.8%. Then 44,000 divided by 3,21,500 into 100. 13.7. 13.7%. लक्षात आलं. स्टेटमेंट शोईंग द अपॉर्चमेंट ऑफ द जॉईंट कॉस्ट. ओके, आता हे जे पर्सेंटेज मिळालेलं आहे त्यावरून आपण आता काय करणार आहोत, प्रत्येक प्रोडक्टची प्रॉफिटेबिलिटी कॅल्क्युलेट करणार आहोत. हा टेबल क्लिअर झाला. हाँ. चला हेडिंग द्या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. आता जे पर्सेंटेज आलेलं आहे त्याच्यावरून काय करायचं, रेशो कॅल्क्युलेट करायचं. ओके, म्हणजे ॲज इट इज फक्त रेशो येईल 43.5 इज 42.8 इज टू 30.7. ओके, सो पुटअप करा ॲक्च्युअल शेअर ऑफ जॉईंट कॉस्ट. ॲक्च्युअल शेअर ऑफ जॉईंट कॉस्ट. आता टोटल कॉस्ट किती मिळाली होती आपल्याला, 21,500. नव्हे टोटल टोटल कॉस्ट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे ना, ती नव्हे इथे दिलेली आहे बघ. टोटल अमाऊंट दिलेली आहे 3,50,000. ओके, हां, सो 3,50,000 आपल्याला ह्या रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. रेशो मिळाले आपल्याला 43.43.5
is to 42.8 8. is to 13.7. 13.7. ओके. हां. सो आता हे 1 ह्याची टोटल 100 होणार आहे. So 100. किती येईल बघा. 3,50,000 इंटू 43. 1,52,250. 1,52,250. सेकंड 3,50,000 इंटू 42.8 divided by 100. 1,49,800. 1,49,800. Then 3,50,000 into 13.7 divided by 100. 47,950. 47,950. ओके. आता फक्त ऐका. हा, जास्त बोलून बोलून एनर्जी वेस्ट नका करू. जस्ट नाही काही लक्षात आलं तर तेवढंच बोला. असं पहिल्यांदा आपण काय घेतलं, ऍक्च्युअल शेअर ऑफ जॉईंट कॉस्ट, देन डिस्ट्रीब्यूट केले टोटल शेअर कॉस्ट पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर सेपरेट जी कॉस्ट दिलेली आहे ती आपण काय करणार आहोत, त्याच्यामधून लेस करणार आहोत. सो लेस सेपरेट कॉस्ट. सेपरेशन ऑफ कॉस्ट. सेपरेशन ऑफ कॉस्ट पहिली दिलेली आहे 1,60,000. देन सेकंड दिलेली आहे 75,000 अँड थर्ड दिलेली आहे 10,000. टोटल कॅल्क्युलेट केली होती आपण वरती पण 45,000. सो 1,52,250 मायनस 160 व्हॅल्यू मिळेल 3,12,250. सेकंडची 1,49,800 मायनस 75,000. सॉरी, प्लस करायची, लेस नाही करायची. ऍड सेपरेशन कॉस्ट प्रॉफिट कडे जातोय ना आपण. ऍड सेपरेशन कॉस्ट. हा. सो 1,52,000 प्लस 1,60,000 149,800 प्लस 75,000 मिळाली 2,24,800. देन 47,950 प्लस 10,000 57,950 अँड टोटल 350 प्लस 45. 50 प्लस 45 नाही, हे टोटल किती होईल, हे सगळ्याचे टोटल हे. हां, 5,95,000. ओके. तो याला हेडिंग आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. देन लेस सेलिंग एक्सपेन्सेस 5%. जे आपण वरती कॅल्क्युलेट केले होते, सेलिंग एक्सपेन्सेस 5%. देन 18,750. देन 12,500 याच्यावरती आहे ते. सो 95 ने 3,55,000 आएगा। कोणता? ये ऊपर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन टोटल वाली कॉलम। 3,12,250 बरोबर आहे ना. नहीं लास्ट वाला 3,50,000 प्लस 55। नाही नाही, हे वाले प्लस हे याची टोटल केली अशी नव्हे, होरिझंटल. हाँ हां. सो 12,000 इथे आली 5% 3,000. देन अशी टोटल होते ना, होरिझंटल टोटल करतोय आपण. सो 250। 34,250. देन लेस करून एक्सपेन्सेस अमाऊंट मिळेल 3,31,000. परत कमी लेस करते, उलट प्रोसेसने जाते आणि अगेन सॉरी गर्ल्स, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ऍड करतोय आपण, प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे ना आपण, उलट प्रोसेसने जातोय. सो 3,12,250 प्लस 18,750 3,31,000. देन 2,24,800 प्लस 12,500 2,37,300.
देन 57,950 प्लस 3,000 60,950 आणि होरिझोंटल टोटल 6,29,250. ओके. सो याला हेडिंग येईल टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट. ओके. आता सेल, आता इथे आपल्याला माहिती आहे की इथे आपण काय करतो, ऍड प्रॉफिट करतो, राईट. तो प्रॉफिटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, नाहीये, बट आपल्याला टोटल सेल माहिती आहे. टोटल सेल, सो टोटल सेल पहिल्या डिपार्टमेंटचा आहे 3,75,000, जो इथे दिलेला आहे बघा. ठीक आहे. जो पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला घेतलेला आहे टोटल सेल 3,75,000. देन सेकंडचा आहे सेल 2,50,000 आणि थर्डचा आहे 60,000 आणि लास्ट कॅल्क्युलेट केला होता आपण 6,85,000. ओके. हां, सो यामधला जो डिफरन्स असणार आहे तो असेल तुमचा प्रॉफिट. सो हा डिफरन्स किती येईल बघा, 44,000. ओके. त्याच्यामधला डिफरन्स येईल 12,700. आता इथे 950 काय येणार आहे, लॉस येणार आहे. सो मायनस मध्ये पुटअप करा 950 आणि लास्ट कॉलम मध्ये येईल 55,750. क्लिअर? Yes. लक्षात आलं का रोजमिन? हाँ मैडम, सिर्फ वो 45,000 किधर से आया, सेपरेशन ऑफ कॉस्ट? कौन सा वाला, ये वाला? ना, ऊपर ऊपर सेकंड 45,000 कौन सा वाला 45,000? सेपरेशन ऑफ कॉस्ट है ना, सेकंड वाला. ये वाला? हाँ, उसमें टोटल. इसकी टोटल 45, नहीं नहीं, टोटल रॉन्ग दिए. ये टोटल हॉरिजॉन्टल वाली टोटल आ जाएगी यहाँ पे. ये 160, 75 एंड 10 टोटल करो, यहाँ पे रॉन्ग है. 2,45,000 45. 2,45,000, राइट. क्लियर हुआ अभी? हाँ. ओके. चलो नेक्स्ट प्रॉब्लम देखते हैं. वो 10 मार्क के लिए पूछा गया है, ये वाला सिंपल है, वो ज्यादा कुछ नहीं है इसमें. The following detail are extracted from the costing record of oil refinery of week ended September 30th. ओके. परचेस दिलेले आहेत 500 टन कोपरा, रुपीज 12 लाख, सॉरी 2 लाख. देन कॉस्ट ऑफ लेबर, क्रशिंग प्लांट, रिफाइनिंग प्लांट अँड फिनिशिंग प्लांट. सो कॉस्ट ऑफ लेबर, इलेक्ट्रिक पॉवर, सनरी मटेरियल, repairs to machinery and plant. Then stream, factory expenses and cost of cakes. Okay, cakes. Okay. Then 300 ton of crude oil was produced. Then 250 ton oil was produced by refining process. Then 248 ton of refining oil was finished for delivery. Then copra 400. Then 175 ton of copra residual sold. Residual sold 11,000. Loss in weight of crushing 25 ton. Then 45 ton byproduct was obtaining from refining process value at the rate rupees 6,750. Then you are required to show the account in respect of the each of the following stage of manufacturing for purpose of arriving in the cost per ton of each process and also total cost of per ton of finished oil. So 3 अकाउंट आपल्याला ओपन करायचे आहेत आणि लास्ट फिनिश्ड वाला इथं ओपन करायला लागेल. सो कोपरा क्रशिंग, रिफायनिंग आणि फिनिश्ड प्रोडक्ट. चला लेट स्टार्ट. ओपन करा अकाउंट. कोपरा क्रशिंग प्रोसेस
रिफायनिंग प्रोसेस आणि फिनिशिंग प्रोसेस. फर्स्ट तो कोपरा used product used 500 टन दिलेले आहे व्हॅल्यू @ ₹2 lakh. देन त्याच्यानंतर आहे लेबर. एक एक प्रोसेस आधी कंप्लीट करूया. लेबर दिलेला आहे 2500. त्याच्यानंतर दिलेला आहे इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर किती आहे 600. देन त्याच्यानंतर दिलेला आहे सनरी मटेरियल 100. 100. देन Repair repairs 280. 280. Then Steam steam 600. 600. Then Factory expense factory expenses 1320. 1320. ओके. क्रेडिटला या. क्रेडिटला दिलेला आहे आता क्रेडिटला काय काय येईल बघा. बाय सेल ऑफ कोपरा रेसिड्यू 175 टन 11,000 रुपीज. त्याचे एक ऍडजस्टमेंट येईल. बाय सेल फर्स्ट. बाय सेल ऑफ 175 अमाऊंट 11. 11,000. ओके. त्याच्यानंतर एक दिलेला आहे बाय लॉस. Long लॉस दिलेला आहे इथे किती आहे 25. देन देन अकाउंट क्लोज. अजून काय दिलेलं आहे हा कोपरा सेक एक दिलेला आहे. सेल ऑफ कोपरा सेक सेल ऑफ कोपरा सेक दिलेला आहे सेक 400. चला क्लोज करा आता. क्वांटिटी 500. देन क्वांटिटी 500. देन मायनस करा 300. 300. आणि अमाऊंट टोटल बघा 2,05,400. 2,05,400. Then 2,05,400. Difference 1,94,000. 1,94,000. 400. हां. देन हेडिंग द्यायचे बाय कॉस्ट ऑफ क्रूड ऑइल. कॉस्ट ऑफ क्रूड ऑइल. अरे काय करते मी. हां. देन पर्सेंटेज काढायचे असेल @ सो 1,95,000 डिवायडेड बाय 300. सो रुपीज मिळतील तुम्हाला 646.6. 646.67 पर टन. ओके पर टन. देन ट्रान्सफर करा नेक्स्ट प्रोसेसला क्रूड ऑइल To copper. टू क्रूड ऑइल. देन 300 क्वांटिटी. अमाऊंट 1,00,000.
1,94,000. बाकीची इन्फॉर्मेशन पुटअप करा. लेबर 1,000. 1,000. देन Electric power इलेक्ट्रिक पॉवर 360. 360. देन सनरी मटेरियल 2,000. 4,000. Repairs Repairs 330. Steam 330. Then steam 450. 450. Then factory Factory expenses expenses 660. 660. ओके, क्लोज करा. क्रेडिट साईडला या आधी. सेल्स पुटअप करा. बाय सेल्स ऑफ बाय प्रोडक्ट. देन किती दिलेलं आहे बघा. सेल किती होणार आहे सेकंड ह्याच्यामध्ये. 45 टन. 45. हा 45 दिलेला आहे. 6,750. 45 ना. 45 आणि अमाऊंट दिलेली आहे 6,750. ओके. देन आता लास्ट तुम्हाला ते प्रोडक्शन एक दिलेलं आहे 250 टन ऑफ ऑइल वॉज प्रोड्यूस बाय रिफायनिंग प्रोसेस. म्हणजे इथे रिफायनिंगची व्हॅल्यू दिलेली आहे 250. राईट. हा. सो बाय कॉस्ट ऑफ रिफायनिंग 250. रिफायनिंग. ओके. आता क्लोज करा आणि इथे तुम्हाला जो रिमेनिंग असणार आहे तो लॉस असेल. हा. 5. क्वांटिटी 300. 300. एक मिनिट. अमाऊंट क्लोज करा. तो क्वांटिटी येईल 300. कुठे गेला. लॉस येईल 5. ओके. अमाऊंटची टोटल करा. डिफरन्स बघा किती आहे. 1,98,800 total. 1,98,800. 1,98,800. डिफरन्स जो येईल तो इथे येईल 1,92,050. 1,92,050. ओके. देन ट्रान्सफर करा. फिनिश्ड प्रोसेस to refining Refining process 250. Then 1,92,050. 2,50. Then बाकी Labor by labor, sorry, to labor 1,500. 1,500. Power electric Power 240. 240. Then Repairs to repair 140. 140. Next Steam team 450. 450. Then Factory expenses factory expenses 220. 220. ओके. सेम. आता इथे फायनल फिनिश्ड और प्रोडक्शन मैडम वो दिलेलं आहे. लास्ट में वो काय कॉस्ट ऑफ काय फिनिश्ड काय कॉस्ट. वर्ड नहीं समझते. कोणचा कोपरा. लास्ट सेक. सेक आहे सेक. म्हणजे हा हे म्हणतो ना आपण ढवळणे. एखादी प्रोसेस चालू असेल ना जे लिक्विड असतं त्याला सेक करायला लागतं बघ. त्याला सेक सेक म्हणतो आपण. तो आहे तो पुढे येईल. फिनिश्ड स्टॉकला येईल. हा. चला पुढे आता क्रेडिटला या. बाय फिनिश्ड ऑइल. आता टोटल फिनिश्ड ऑइल किती होणार आहे 248 होणार आहे.
48 टन. देन क्लोज करा. लॉस कितीचा येईल? 2. 2चा येईल. ओके. सो क्वांटिटी क्लोज करा. 250, 250. देन लॉस 5. देन अमाउंट कॉलम क्लोज करा. 1,94,600. 1,94,600. 1,94,600. Okay. Difference same. 1,94,600. 1,94,600. Okay. So the last A, finished stock. So finished stock ला या. To finishing process. In process 248. Amount is 1,94,600. देन आणि जो सेक आहे तो लास्टला घ्या. टू कॉस्ट ऑफ सेक 750. आता 750 नाही, इथे त्यांचा एक 0 राहिलेला आहे. 7,500 आहे तो. देन क्लोज अकाउंट, फाइंड आउट डिफरन्स. 248. 248. 2,02,100. 2,02,100. 100. सेम 2,02,100 आणि डिफरन्स सेम. बाय बॅलन्स. हा आले. 1 मिनिट. हा 1 मिनिट आहे. डिफरन्स मेन्शन करा आणि पॉलिटॉनची व्हॅल्यू. सो 2,02,100. 248 आणि पर टन किती येईल बघा व्हॅल्यू. 78. 814. 815. 14.9 9. पर टन. क्लिअर? लक्षात आलं प्रॉब्लेम? Yes. ओके.